मोदींनी प्रचारात केलेले आरोप खरे नॅरेटिव्ह होते का? ठाकरेंचा मोदींना सवाल. तर एम फॅक्टर मध्ये मराठी येत नाही का? फडणवीसांना हे ठाकरेंचा सवाल. अजित पवारांबाबत संघानं अनुभव सांगितला. ऑर्गनायझर मधील लेखावरून शरद पवारांचा टोला. तर अजित पवारांना सोबत घेण्याचा प्रश्नच नाही, पवारांची टीका. लोकसभा निवडणुकीत सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता. प्रणिती शिंदेंचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप. चर्चेत राहण्यासाठी राजकीय आरोप. राम कदमांचं प्रत्युत्तर. सांगलीत खडे टाकणाऱ्यांना काँग्रेसनं जागा दाखवली. विश्वजित कदमांचं वक्तव्य. तर वाद सोडून विधानसभेच्या कामाला लागा, विजय वडेट्टीवारांच्या सूचना. गुजरातमध्ये प्रकल्पासाठी एका रोजगारामागे 3 कोटी 20 लाखांचं अनुदान का? जेडीएस नेते आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांचा एनडीएला घरचा आहेर. कुमारस्वामींच्या वक्तव्यावरून विरोधकांचाही निशाणा. शिंदेंच्या सेनेचे खासदार रवींद्र वायकरांच्या मेहुण्याविरोधात वनराई पोलिसात गुन्हा दाखल. गोरेगावमधील मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन ठेवल्याचा आरोप. मतमोजणी कर्मचारी दिनेश गुरव यांच्या विरोधातही तक्रार. नागपूर केडीके कॉलेज रोडवर भरधाव कारनं 2 ते 3 दुचाकींना उडवलं. 3 ते 4 जण जखमी. तुपात भेसळ करताना 2 जणांना रंगेहात पकडलं. 780 लिटर भेसळयुक्त तूप जप्त. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई.